नमस्कार. धरणगाव लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत. धरणगाव तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. विद्येच्या मंदिरातच एका नराधम शिक्षकाने गुरु शिष्याच्या पवित्र नातेला काळिमा फासले आहे. धरणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतून माणुसकीला लाजवणारी संतापजनक घटना समोर आली आहे. इयत्ता 4थीत शिकणाऱ्या एका 9 वर्षीय निरागस चिमुकलीवर त्याच शाळेतील नराधम शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे, जो जळगावच्या द्वारका नगरचा रहिवासी आहे, याने शिक्षकी पेशाला काळिमा लावला आहे. गेल्या वर्षभरापासून म्हणजेच जून 2024 ते एप्रिल 2026 दरम्यान हा नराधम शिक्षक शाळेत यावेळेत या चिमुकलीला वर्गात एकटे बोलावून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करत होता. दालतकेच नाही तर ही बाब कोणाला सांगितल्यास आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देऊन त्याने त्या निरागस मुलीला दहशतीखाली ठेवले होते. एक शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर पीडित बालिका आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. तिथे तिने धाडस करून आपल्यावर झालेला प्रसंग कुटुंबाला सांगितला. शिक्षकाचे हे अमानवीय कृत्य ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ धरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. धरणगाव पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी नंदलाल मराठे विरुद्ध BNS आणि पोक्सो कायद्याच्या विविध कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी तात्काळ चौकशी केली. पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या 1.25 महिन्यापूर्वीच धरणगावमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. आता पुन्हा एकदा अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्याने पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. विद्येच्या मंदिरातच जर आपली मुले सुरक्षित नसतील तर दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या नराधम शिक्षकाला फाशीची किंवा कठोर जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण धरणगाव तालुक्यातून केली जात आहे. आवाहन पालकांनो, आपल्या पाल्यांशी संवाद साधा, त्यांच्या वागण्यातील बदल ओळखा आणि कोणत्याही संशयास्पद कृत्याविरोधात आवाज उठवा. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा धरणगाव लाईव्ह न्यूज. धन्यवाद.